ज्ञानेश्वर तुकाराम महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. शुका सारिके पूर्ण वैराग्य ज्यांचे, वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्री मनाचे श्लोक. श्रीराम समर्थ. जनी सांगता ऐकता जन्म गेला, परिवाद वेवाद तैसाची ठेला, उठे संशयो वाद हा दंबधारी, तुटे वाद संवाद तो हितकारी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. जनी सांगता ऐकता जन्म गेला. अनादिकालापासून म्हणजे जेव्हा केव्हा जीवसृष्टी उत्पन्न झाली आणि त्यानंतर मनुष्य उत्पन्न झाला, तेव्हापासून ते आज तागायत त्या ईश्वराची प्राप्ती कशी होईल, ईश्वर आहे का नाही, अशा प्रकारचा वाद मुळापासून चालू आहे. आणि समाजातला एक घटक असा आहे की त्याला असं वाटतं की या समाजाचं कल्याण होऊच नये. अज्ञान असेल किंवा ज्याला आम्ही राक्षसी प्रवृत्ती म्हणतो, अशा प्रकारची माणसं असतात. त्यामध्ये भगवद्गीतेत भगवंत असा म्हणतात की न बुद्धिभेदम जनयेत तज्ज्ञानाम कर्मसंगीनाम. जे ज्ञानी माणसं आहेत त्यांनी कुठल्याही प्रकारचा बुद्धिभेद सामान्य माणसाच्या दृष्टीने करू नये. पण सामान्य माणसाचा बुद्धिभेद करण्यामध्ये अनेकांची बुद्धी खर्च होते आणि त्यामुळे निरनिराळ्या प्रकारच्या समाजात समस्या उत्पन्न होतात. जनी सांगता ऐकता जन्म गेला. आमच्या आई वडिलांनी किंवा संतांनी सांगितलं की ईश्वर अशा प्रकारचा आहे, त्याचं चिंतन या पद्धतीने केलं पाहिजे, ध्यान केलं पाहिजे, नामस्मरण केलं पाहिजे, त्याची प्राप्ती होईल. असं जरी असलं तरी एक वर्ग असा आहे की तो विश्वास ठेवत नाही. तो म्हणतो आम्हाला प्रत्यक्ष अनुभूती पाहिजे, प्रत्यक्ष प्रमाण पाहिजे. प्रत्यक्ष प्रमाणाशिवाय तो बोलायला तयार नसतो. त्याच्या हे लक्षात येत नाही की काही गोष्टीचं प्रत्यक्ष प्रमाण देता येत नाही. या ठिकाणी हवा आहे ही आम्हाला प्रत्यक्ष दाखवता येत नाही. अशा प्रकारच्या अनेक गोष्टी आहेत. कसं आहे, भगवंतानी 7व्या अध्यायामध्ये 2 प्रकारच्या प्रकृती सांगितल्या. एक अपरा प्रकृती आणि दुसरी परा प्रकृती. अपरा प्रकृती जी आहे 8 आहेत. त्यामध्ये पंचमहाभूत, मन, बुद्धी, अहंकार अशा या 8 जणांनी मिळून बनलेली ही प्रकृती आहे. ती दिसणारी आहे. आणि ह्या सगळ्यांना असं वाटतं, जे वाद करणारे त्यांना, की ही प्रकृती तर आम्हाला दिसते, पण याच्या पाठीमागे याला चालवणारी जी शक्ती आहे ती आम्हाला दिसत नाही. ती आम्हाला दाखवा. आता ती या सर्वाच्या पाठीमागे असलेली भगवंताची जी परा प्रकृती आहे, जिला आम्ही जीव म्हणतो किंवा त्याच नंतर शिव म्हणतो, त्या शिवाला या चर्मचक्षुनी पाहता येणार नाही. कारण ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरीच्या पहिल्या ओवीमध्ये काय सांगितलं, ओम नमो जी आज्ञा वेद प्रतिपाद्या जय जय समृद्ध्या आत्मरूपा देवा तुची मने गणेशू सकलार्थ मती प्रकाशू अनेक निवृत्ती दासू अवधारी जोजी. ते ईश्वरी तत्व आहे. हे ईश्वरी तत्व स्व जाणून घ्यायचंय, स्वतःच्या जाणीवेने जाणून घ्यायचंय. ते या चर्मचक्षुनी दिसणारी गोष्ट नाही, ती अनुभूतीची गोष्ट आहे. असं सांगितलं तरी लोकांचा त्यावर विश्वास बसत नाही आणि अनुभूती घेण्यासाठी जी साधना करायची असते ती साधना ते करत नाहीत. त्यामुळे त्यांना साक्षात्कार होत नाही. अशा प्रकाराने मग वरकरणी जे दिसतं याच्यातूनच वाद उत्पन्न करायचे आणि म्हणायचं की तुमचा देव असला तर आम्हाला दाखवा. आम्ही जी गोष्ट प्रत्यक्ष दिसते
त्याच्यावरच विश्वास ठेवतो, जे दिसत नाही त्याच्यावर विश्वास ठेवत नाही, असं म्हणणारा वर्ग समाजामध्ये बुद्धिभेद करत असतो. परिवाद बेवाद तैसाची ठेले, आणि अशा प्रकाराने आम्हाला ते दाखवा तर आम्ही पाहू, तर आम्ही मानू, असं म्हणणारा वर्ग वाद करत राहतो आणि त्याच्यातून कुठल्याही प्रकारच्या गोष्टीची निष्पत्ती होत नाही. त्याला ते ईश्वराचं स्वरूप कळत नाही आणि शब्द रूपाने ते सांगता येत नाही, कारण शब्दांच्या पलीकडे ते आहे. म्हणून शब्दाचे बुडबुडे वाद करण्यापलीकडे ही मंडळी काही करत नाहीत, असं आपल्याला लक्षात येईल. कुठे संशय वाद हा दंभधारी आणि 4 पुस्तकं वाचून त्यातली सूत्र लक्षात घेऊन त्याच्या आधारावर वाद करायचा, म्हणजे माझ्याजवळ ज्ञान आहे आणि त्या ज्ञानाच्या आधारावर दुसऱ्याला तर्काच्या आधारावर निरुत्तर करायचं. कारण आपल्याकडे शास्त्राने असं म्हटलंय की तर्क हा अप्रतिष्ठ आहे. तर्काने सगळीच गोष्टी स्पष्ट करता येत नाही. काही मर्यादेपर्यंत तर्क जातो, पण त्याच्या पलीकडे तर्काचं चालत नाही. म्हणून आमच्याकडे असं म्हटलेलं आहे, शब्द पंडितांच्या ऐवजी तुम्ही ज्यांनी साक्षात्कार केलेला आहे त्या संतांच्याकडे जा, तर मग तुम्हाला त्याची अनुभूती येईल. दुसरी गोष्ट अशी आहे की संतांच्या माध्यमामधून जो मंत्र मिळतो त्याला आम्ही नाममंत्र म्हणूया, नामस्मरणासाठी दिलेला मंत्र म्हणूया. त्या प्रकारची प्रक्रिया करण्याची तयारी पाहिजे. कुठलाही मंत्र सिद्ध करायचा झाला तर त्यासाठी साधना करावी लागते, आणि अशा प्रकारची साधना न करता केवळ पुस्तकी ज्ञानाच्या आधारावर ज्या चर्चा होतात त्या चर्चा परिपूर्णतेला जात नाहीत. अगदी अनादिकालापासून अशा चर्चा चालत आलेल्या आहेत. उदाहरण सांगायचं झालं तर आमच्याकडे चार्वाक नावाचा एक विद्वान झाला. त्यांनी सांगितलं, ऋणम कृत्वा घृतम पिबेत भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनम कुतः. एकदा का हा देह गेला की पुन्हा मिळणार नाही, त्यामुळे याच देहामध्ये ऋण म्हणजे कर्ज काढा आणि तूप प्या. कदाचित 5000 वर्षापूर्वी त्यांनी हे म्हटलं. आजचा चार्वाक म्हणेल ऋणम कृत्वा सुराम पिबेत. अशा प्रकारची परिस्थिती आहे. सांगायचं तात्पर्य, शब्दांच्या बुडबुड्यातून, शब्दांच्या वादातून किंवा पुस्तकाच्या ज्ञानातून जे वादिवाद होतात त्याच्या पाठीमागे जर तपश्चर्या नसेल तर त्या वादाचं पर्यावसरण हे तत्वबोधामध्ये न होता दोघांच्या मध्ये वितुष्ट उत्पन्न होण्यामध्ये होत. म्हणून सगळ्या शेवटीला समर्थ सांगतात, बाबांनो, जे ईश्वरी तत्व समजून घ्यायचंय ते निर्गुण, निराकार, निरव्यय आहे. तुझ्या या पंचेंद्रियाने आणि जे काही तुझ्याजवळ इंद्रिय आहेत, मन, बुद्धी, अहंकार, याच्या पलीकडे ते तत्व आहे. त्यामुळं 9 द्वारे पुरे देही, या देहात 9 द्वार आहेत. या 9 द्वाराच्या माध्यमामधून त्याला तू पाहू शकत नाहीस. हे चर्मचक्षु त्याला पाहू शकत नाही. ते तत्व चर्मचक्षुच्या पलीकडे, ज्याला अतिंद्रिय, भगवंतानी म्हटलं मी तुला दिव्य दृष्टी देतो, त्यावेळेला अर्जुनासारख्या योद्ध्याला सुद्धा, ज्ञानाला सुद्धा दिव्य दृष्टी दिल्याशिवाय त्या ईश्वरी तत्वाची ओळख झाली नाही. म्हणून आम्ही अन्य वादविवाद करणारे आहेत त्यांच्या वादामध्ये न शिरता, आम्हाला जर खरोखरच आमचं कल्याण करून घ्यायचं असेल तर संतांना शरण जावं, आणि मग संतांच्या माध्यमामधून मग तुम्हाला या ईश्वरी तत्वाची अनुभूती येईल. त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर तुमच्या समस्यांची उत्तरं मिळतील. तोपर्यंत तुमच्या समस्याची उत्तरं मिळणार नाहीत. म्हणून केवळ वादविवाद करणाऱ्यांच्या नादी न लागता खऱ्या संतांना शरण जाऊन आम्ही आमच्या मनातल्या शंकांचं निरसन करावं, तरच ते होईल. मग जे आपल्या मनात असलेल्या शंका आहेत त्या सगळ्या निरसन होतील.
तुटे वाद संवाद तो हितकारी, आणि मग त्यांच्याबरोबर केलेली चर्चाच केवळ हितकारी होईल. म्हणून संतांना शरण जाणं हाच त्यावरचा उपाय आहे. अन्य कोणाशी चर्चा करून प्रश्न सुटणार नाही. एवढंच आजच्या या मनाच्या श्लोकामधून आपण लक्षात घेऊया. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल सद्गुरु ज्ञानेश्वर तुकाराम महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.